श्री स्वामी समर्थ अष्टक. असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध वा उद्धराया. नसे अन्य त्राता जगी या दिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला मायना बापना आप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू. तुझा मात्र आधार याले कराला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. नसे शास्त्र विद्या कलादिक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथाही. तुझे लेकरू ही अहंता म्हणाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा, तुझा दास मीही स्मृतीना म्हणाला. क्षमेची असे याचना त्वत्पदाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला काम क्रोधान गविले, म्हणून समर्था तुला जागवले. नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विन नाही दुजी श्रेष्ठ आई. अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. कधी गोडवाणी नये मुखाला, कधी द्रव्यनार्पिले याचकाला. कधी मूर्ती तुझी नये लोचनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुण गाता. घडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मित्रांनो, हे वरील अष्टक स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत आध्यात्मिक मंत्र असून स्वामी समर्थ अष्टकची सुरुवात उच्च भक्तिभावाने आणि गुरुच्या चरणांच्या प्रार्थनेने झालेली आहे. या अष्टकात स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य गुण, कार्य आणि आध्यात्मिक शक्तींचे स्तवन केले गेलेले आहे. स्वामी समर्थ अष्टकचे पठन केल्याने भक्तांच्या हृदयात एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव येतो. हा अष्टक नित्यानंतर पाठ केल्याने शांतता, संतोष आणि आत्मसंवादाची अनुभूती होते. स्वामी समर्थ अष्टकचे पाठ करण्याने शक्तिपूजन केले जाते. भक्तांनी स्वामी समर्थांच्या दिव्य शक्तींचा स्मरण केल्यास आपली आत्मिक शक्तीसुद्धा वाढते. स्वामी समर्थ अष्टक हे एक आध्यात्मिक साधना आहे, ज्यामध्ये संत रामदास स्वामींच्या भक्तिपूर्ण अभिवादनांची आवाज साकारतात. या अष्टकाचा पाठ केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आत्मिक सुख, शांतता आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. जर मित्रांनो तुमच्याकडे वेळ असेल, जर तुम्ही स्वामींची नित्यसेवा करीत असाल, तर तुम्ही आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे अष्टक याचा समावेश नक्कीच केला पाहिजे. आणि दिवसातनं रोज संध्याकाळी किंवा सकाळी आपल्याला जमेल तेव्हा आपल्या महाराजांची प्रार्थना करताना स्वामी समर्थ महाराजांचे अष्टक एकदा जरूर म्हणायचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये एक वेगळीच
सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांतता आणि यश, प्रगती नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ.